आज आपण बनवत आहोत पालक भजी। ही मी पालक घेतली स्वच्छ धुवून, तिला बारीक चिरून घ्यायची आपल्याला। मी पालक चिरून घेतलेला आहे, त्याच्यात मी घालते धना पावडर 1 चम्मच, लाल तिखट 1 चम्मच, काश्मीरी पावडर 1 चम्मच, हळद पाव चम्मच, अर्धा चम्मच गरम मसाला, मीठ चवीनुसार, बेसन घालते। जसं पीठ आपल्याला कालवायचं तसं, म्हणजे मी आता बघा साधारण तरी 5 चम्मच बेसन घातले त्याच्यात। एक चम्मच तांदळाचं पीठ घातलंय। हे आलं लसूण मी कुटून टाकलंय। आता आपल्याला याला मिक्स करून घ्यायचंय चांगलं व्यवस्थित। थोडं थोडं पाणी घाला, जास्त पाणी घालू नका। पहिलं तर असंच मळून घ्या, जेणेकरून ते पालक पाणी सोडू। भजीचं आपल्याला व्यवस्थित मी मळून घेतलंय बघा। भजीचं पीठ केले तयार। आता आपण कढई ठेवूया तापवायला। आपण तेल घालून घेऊया त्याच्यात। तेल आता आपलं गरम झालंय, चेक करा पहिलं। हो, आता आपल्याला ह्या अशा भज्या काढायच्या। पीठ जास्त पातळ करायचं नाही, मुलं पण आवडीने खातील पालक भजी। मस्त अशी एकदम कुरकुरीत होईल अशी व्यवस्थित हे करून घ्या। हे बघा मस्त अशी व्यवस्थित तळून घ्या। बघा
आपली भाजी तळून झालेली आहे. ती एका डिशमध्ये आपण काढून घेऊया. बघा आपली भाजी मस्त रेडी आहे गरम.